नमस्कार. कांदा निर्यात बंदी संदर्भात अजित पवार यांची मोठी घोषणा तर काय आहे? सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. चला पाहूयात नेमकी काय आहे बातमी. शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचं राजकीय नेत्यांना आता उपरती आली आहे. यात खास करून नाशिक पट्ट्यातील कांदा निर्यात बंदीचा मुद्दा चांगलाच महायुतीच्या अंगलट आला होता. शेतकऱ्यांनी वारंवार कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी आंदोलन केली, मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी निवडणुकीतून मतपेटीतून आपला संताप दाखवून दिला. कांदा निर्यात बंदीचा मुद्दा पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल कांद्याचं आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झालेल्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागावी लागली. कांदा निर्यात बंद केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निर्यात बंदी ही मोठी चूकच होती अशी कबुली देत शेतकऱ्यांची मी हात जोडून जाहीर माफी मागतो असं म्हणत केंद्र सरकारला दिल्लीत जाऊन याबाबत आपण सांगितलंय की यापुढे कांदा निर्यात बंदी होणार नाही. महायुतीचे एकमत झालं असंही अजित पवार यांना यावेळी आवर्जून सांगावं लागलं. लोकसभा निवडणुकीत नाशिकसह दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी आणि सोलापूर या 7 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसला. राज्यातील 48 पैकी अवघ्या 17 जागा त्यांना जिंकता आल्या. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालंय. मात्र कांद्याचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. ज्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी नेमका मतपेटीत काय टाकतो हेही महत्त्वाचं आहे.